आज माझ्या पतीला जाऊन 10 दिवस झाले होते. माझ्या आयुष्यावर तर काळोखच पसरला होता. माझे पती ललित हे आर्मीमध्ये होते. ते आमच्या लग्नाच्या 8व्या दिवशी शहीद झाले. काही दिवस ते शांततेत गेले. हळूहळू पाहुणे-रावळे मंडळी निघून गेली. पण सर्व पाहुणे निघून जाताच माझ्या सासूबाईचा माझ्याप्रती स्वभाव आणि वागणं दिवसेंदिवस रूढ होत होतं. आता त्या माझ्याशी तुसडेपणाने वागू लागल्या होत्या. सारख्या थोडी जरी चूक हातून झाली तरी माझ्या आईवडिलांचा उद्धार करायच्या. वरचेवर माझ्यावर हात पण उठवायच्या. मला खूप वेळ घरातून निघून जा म्हणायच्या. मी निमूटपणे सहन करत होते. न करून कुठे जाणार? जायला घर राहिलं कुठे होतं? आईवडील मी 5 वर्षाचे असताना ट्रेन अपघातात मी त्यांना गमावलं. मी पोरकी झाले. माझे घर राहायला मिळेल म्हणून मामा मामींनी मला पोसले पण जशी घरी कुत्री मांजर पाळतात तशीच माझ्याच घरात मी नोकर होते. मग मी जशी 18ची झाले त्यांना मी नकोशी झाले, जड झाले आणि त्यांनी माझे लग्न ललितजींशी करून दिले. मला पण त्या घरात आणि त्यांच्यापासून दूर जायचे होते. पण त्या अगोदर त्यांनी राहतं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं माझ्याकडून. मग मला परत कसे घेतील घरात? काहीही होऊ देत, पण मला हे घर सोडायचं नव्हतं. पर्यायच उरला नव्हता. एवढे शिकून पण नव्हते की कुठे नोकरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकेन. शिवाय एकट्या बाईला कोणी चांगल्या नजरेने पाहत नाही. फायदा उचलायला टपून असतात. ललितला एक भाऊ होता, मयंक त्याचे नाव. पण त्याचं लग्न झालेलं नव्हतं. आजूबाजूचे आणि नात्यागोत्यातले लोक मयंकबद्दल काही बाही बोलायचे, माणसात नाही म्हणायचे. पण मला मयंकजींचा स्वभाव चांगला वाटला. मला त्यांची कधीच भीती अशी वाटली नाही, कारण ते नेहमी मर्यादेतच माझ्याशी वागत, अकारण माझ्याशी बोलणे टाळत. आज संध्याकाळी माझी नणंद आणि त्यांचे पती येणार होते, म्हणून सासूबाईंनी मला दिवसभर चांगलेच राबवून घेतले. माझ्याकडून पंचपक्वान्न बनवले. पण त्यांची माझ्यावर बारीक नजर होती. नणंदताई आल्या 3-4 दिवसासाठी. मी आपल्या बहिणीसारखे त्यांना मानले. त्यांच्या खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं. काही म्हणू कमी पडू दिलं नाही. नंदोई मात्र लंपट होता. तो चोरून माझ्यावर खालपर्यंत नजर फिरवायचा. मला त्याच्या अशा पाहण्यानं किळस यायची. मी सकाळचा नाश्ता करत होते. एका बाजूला चहाचं पातेलं पण ठेवलं होतं. तितक्यात सासूबाईंनी आवाज दिला, मीरा, पाणी आण. सगळ्यांसाठी. पाहुणे उठले. मी पातेल्यातला गॅस कमी केला आणि पोहे झाकून सगळ्यांसाठी पाणी घेऊन आले आणि सासूबाईंच्या इशाऱ्यानुसार नंदोईला पाण्याचा ग्लास दिला. पण त्याने माझ्या करंगळीला आपल्या अंगठ्याने ग्लासच्या साहाय्याने दाबले. मी माझा हात मागे घेतला. तसाच तो ग्लास त्याच्या पायावर आदळला आणि ते वेदनेने विव्हळले. सासूबाईंनी तिथेच माझ्यावर शिव्यांची लखोली वाहिली. माझी चूक नसताना सुद्धा मला सर्व अपमान निमूटपणे गिळावा लागला. मी स्वयंपाकघरात येऊन रडू लागले. आपल्याच स्वतःच्या नशिबाला कोसत होते. हे देवा, काय पण केले म्हणून तू माझी सर्व जीवाभावाची माणसं हिरावली माझ्यापासून आणि अशा अभद्र लोकात ठेवलंय मला. मला पण घेऊन जा. मला नाही जगायचं. मी मनोमन देवाला प्रार्थना करत होते. हे 3-4 दिवस लवकर संपू दे आणि नणंद नंदोई आपल्या घरी वापस जाऊ देत. 2 दिवस व्यवस्थित पार पडले. मी अतिशय सावधपणे वागत होते. पाणी देताना ट्रेस घेऊन जायचे आणि ग्लास हातात देण्याऐवजी टेबलवर ठेवायचे. अगोदरच आणि पदर पूर्णपणे पांघरल्यासारखाच घेत होते. साडीवरून म्हणजे सुरक्षित वाटायचं. नजरा टोचत नव्हत्या. मी पुरी तळायला घेतली. ताई अंघोळीला गेल्या होत्या आणि मयंकजी ड्युटीवर, तर सासूबाई पूजाघरात होत्या. नंदोई पाणी घ्यायचं म्हणून स्वयंपाकघरात शिरले. मी पूर्णपणे कामात होते. त्यांनी मला मागून कमरेत घट्ट पकडले. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं तोंड दाबले. मी खूप जोर लावून त्याला झटकायचा प्रयत्न केला, पण माझी शक्ती पुरत नव्हती. तेवढ्यात मयंकजीच्या गाडीचा आवाज आला. नंदोई घाबरला, पण तो खूप धीट होता. त्याने माझ्या कानात बोलले, जर कुणाला बोललीस तर याद राख, तुझ्या नंदेला सोडून तर देईनच, पण तूच माझ्याशी जवळीक साधून मला फसवायचा प्रयत्न करत होती म्हणून सांगेल आणि तुझ्यासारख्या वयात आलेल्या बिना नवऱ्याचं सुख भेटलेल्या सुनेचं कोण खरं मानेल. असं म्हणून त्याने मला दूर ढकलले आणि सोफ्यावर जाऊन बसला. मी काम करताना स्वतःच्या नशिबाला कोसळून रडत होते, पण आवाज न होऊ देता, कारण मला माझ्यावर कलंक नको होता. क्षणभर वाटत होते जाऊन जीव द्यावा, पण दुसरं मन मानत नव्हतं. मी का संपवायचे स्वतःला? माझा काय गुन्हा? आई बाबा, मला तुमची फार आठवण येत आहे.
तुम्ही असता तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती. बघता बघता 4 दिवस उलटून गेले. नणंदबाई आपल्या सासरी जायला निघाल्या. मला आनंद झाला. नंदताई आणि त्यांचे पती यांना स्टँडवर सोडण्यासाठी मयंक त्यांच्यासोबत गेले. मी पण किचनमध्ये आवराआवर करत होते. सासूबाई तिथे आल्या आणि त्यांनी माझे केस पकडून मला ओढून फरफटत हॉलमध्ये घेऊन गेल्या आणि फरशीवर मला आदळले. मी दुःखाने कणत त्यांना विचारले, आई, तुम्ही मला का मारत आहात? मी काय केले? का माझा छळ लावलाय तुम्ही? सासूबाई बोलल्या, हे सटवे, मला आई म्हणायचं काम नाही. चांडाळणी, माझ्या मुलाला खाल्लं. आता माझ्या पोरीच्या संसाराची धुळवण करायची का तुला? मीरा, नाही सासूबाई, मी का अशी करेन? मी नाही हो काही केलं. सासूबाई, हो निर्लज्ज बाई, मग कशाला जावयासमोर कशी समोर समोर करत होतीस? मी पाहिले ना तुला लगबग लगबग करताना. अवदसे, तोंड पहा आपल्या आरशात. माझ्या पोरीच्या नखाची तरी सर आहे का तुला? अगं, 1 नंबरची घरफोडी आहेस. असं म्हणून सासूबाईनं माझ्या गालावर झापटा मारायला सुरुवात केली. मी दोन्ही हात गालावर पकडले. मीरा, सासूबाई माझं ऐका. अहो, मी नाही काही केलं. तोच माणूस माझ्याशी असभ्यपणे वागला. सासूबाई, जावई बरोबर बोलत होते. तू हाच आरोप लावणार. त्यांनी मला सगळं सांगितलं. कसं तू त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होती. माझा जावई थोर म्हणून मला सगळं एकट्याच सांगितलं आणि वरून तुझीच बाजू घेत होते. म्हणत होते, सासूबाई ती अजून लहान आहे. शिवाय आता नवरा नाही. झाली असेल चूक, सोडून द्या. माफ करा. देव माणूस ग बाई, देव माणूस. असं म्हणून दातोट खाऊन सासूबाईंनी माझे केस पकडून आवळले आणि